महाराष्ट्रातल्या कामगिरीवरून भाजपात चिंतन सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या कामगिरीवरून भाजपात चिंतन। फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये एका तासापासून चर्चा सुरू आहे। ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, ताजे अपडेट्स या चिंतनाबद्दल, काय नेमकी चर्चा चालू असेल, काय सूर असेल? साधारणपणे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो काही परफॉर्मन्स आहे, भाजपला साधारणपणे 22 ते 24 जागा अपेक्षित होत्या। भाजपनं ज्या प्रकारची नियोजन केलं होतं त्यानुसार आम्हाला 22 तरी जागा मिळतील अशा प्रकारचा दावा भाजपचे नेते सातत्यानं करत होते। मात्र जी वस्तुस्थिती सध्या समोर येते त्यामध्ये भाजप काही 15 किंवा 12 जागांच्या वरती जाईल असं सध्याचं तरी चित्र नाहीये। या पार्श्वभूमीवरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांच्या भेटीला आले। साधारणपणे 11:15 वाजता ते फडणवीसांच्या सागर या बंगल्यावरती दाखल झाले। गेल्या 1.25 तासापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। नेमक्या कशा प्रकारे भाजपच्या जागांवरती कुठे कुठे पराभव पाहायला मिळतो, कुठे कुठे जी लीड आहे ते कमी झाले, यावर सातत्यानं चर्चा आणि मंथन सुरू आहे असं कळतंय। जी महत्त्वाची समीकरणं, जी महत्त्वाची काही गणितं आपल्याला समोर आली आहेत त्यानुसार विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, इथे काही जे काही फॉर्म्युले समोर आले त्यातल्या 1-2 फॉर्म्युल्यांबद्दल बोलायचं झालं तर विदर्भामध्ये जी काही भाजप आणि महायुतीची पिछेहाट होते त्याला डीएमकेचा फॉर्म्युला कारणीभूत ठरतोय आपण सध्या असं म्हणू शकतो। डीएमके हा फॉर्म्युला, डीएमके हा शब्दप्रयोग अर्थात राजकीय नेत्यांच्या माध्यमातूनच करण्यात येतो। डी म्हणजे दलित, एम म्हणजे मुस्लिम आणि के म्हणजे कुणबी किंवा एम फॉर मराठा आणि के फॉर कुणबी, अशा प्रकारचं गणित, अशा प्रकारचा फॉर्म्युला भाजपसाठी धोकादायक ठरतोय असं विधान काही नेत्यांनी आता करायला, खासगीत करायला सुरुवात केली आहे। या सगळ्या प्रकारची समीकरणं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी भाजपच्या पथ्यावर पडत नाहीयेत, भाजपच्यासाठी धोकादायक ठरतायत आणि भाजपला मोठा फटका बसतोय। याबाबत या बैठकीमध्ये कुठेतरी आढावा घेतला जातोय असं सध्या तरी कळतंय। मात्र जेव्हा अधिकृतपणे आज या दोघांची पत्रकार परिषद कदाचित जर झाली तर त्यामध्ये या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे दोन नेते काय महाराष्ट्राला संबोधित करतात, भाजपच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करतील किंवा भाजपच्या नेमक्या या पिछेहाटीमागे नेमकी काय कारण आहेत यावर जर त्यांनी भाष्य केलं तर त्यानंतरच याबाबत अधिक बोलणं हे संयुक्त ठरेल। प्रसन्न, ओम, आपण वेळोवेळी तुमच्याकडे येऊया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती आपल्यापर्यंत येते। महाराष्ट्रातल्या कामगिरीवरून हे भाजपात चिंतन सुरू आहे। भाजपची स्वतःची अपेक्षा 22 पर्यंत स्वतः